पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 20व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अस्ति भाति रियम रूपम नामेचे इत्यांश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम जगद्रूपम ततो द्वयम, असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे। पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये, म्हणजे पहिल्या चरणामध्ये हे 5 अंश सांगण्यात आलेले आहेत। दुसऱ्या चरणामध्ये हे 5 अंश कोणाचे आहेत हे सांगण्यात आलेलं आहे। 5 अंशापैकी पहिल्या 3 अंशाचा आपण क्रमाने अभ्यास करत चाललेलो आहोत। आत्तापर्यंत आपण अस्ति आणि भाती या 2 शब्दांचा आपल्या परीने विचार केलेला आहे। अस्ति म्हणजे असणं, अस्ति म्हणजे अस्तित्व, आणि भाती म्हणजे ज्ञान, कळणं, जाणीव, समज। कशाची जाणीव असायला पाहिजे, कशाचं कळणं असायला पाहिजे, ज्याचं अस्तित्व आहे त्याचीच भाती पाहिजे, ज्याचं अस्तित्व असतं तोच भासला पाहिजे, म्हणून भासणे बरोबर आहे। पण कसा, ज्याचं अस्तित्व आहे तोच भासला तर ते भासणं ज्ञान आहे। पण साधारणपणे भासणे शब्दाचा अर्थ वेगळा होतो, म्हणून भासणे हा शब्द भातीला जर वापरला तर फक्त एक काळजी घ्यावी लागते की ज्याचं अस्तित्व, मग माझ्या हातामध्ये काय आहे, काय माझ्या हातामध्ये, लोक माझ्यासमोर बसले की लोकांना असं वाटतं आता महाराजांनी विचारलं म्हणजे काहीतरी मोठं सांगावं लागणार आहे, म्हणून काही लोक मनातल्या मनात म्हणतात ब्रह्म आहे, असं म्हणतात मनातल्या मनात ब्रह्म आहे। आता महाराजांनी विचारलं म्हणजे, हे जर घरी गेल्या बायकोने विचारलं काय आहे तर काय सांगणार? नाही, तसं नाही म्हणू शकत। तसं म्हटलं तर मग पुढे त्यांच्या हातात वेगळं काहीतरी येईल, नाही का? त्यांच्या हातात काही येऊ शकतं मग स्वयंपाक करता करता। आणि अस्त्र आणि शस्त्रविद्यामध्ये ते पारंगत जन्मानुजन्मी असतातच, त्याच्यामुळे कधी कुठलं अस्त्र फेकलं जाईल हे सांगता येत नाही, नाही का नाही? असो, तर भासणे कशाचं पाहिजे, ज्याचं अस्तित्व आहे। फुलाचं अस्तित्व आहे, फुलच भासलं पाहिजे। माझ्या हातात जर फुल आहे, आता व्यावहारिक दृष्ट्या जर विचार केला आपण ते फुल आहे, माझ्या हातामध्ये जर फुल आहे तर काय दिसलं पाहिजे, म्हणजे काय भासलं पाहिजे, फुलच भासलं पाहिजे। पण माझ्या हातामध्ये फुल आहे लाल रंगाचं, आणि जर तुम्ही म्हटले की हे पिवळं फुल आहे, तर फुल आहे इथपर्यंत बरोबर झालं, पण पिवळं फुल आहे असं म्हटल्यामुळे काय झालं, तो भासणे शब्द काय झाला, भ्रमात गेला, असं मला म्हणायचं। एवढी फक्त काळजी घेतली की भासणे हा शब्द सुद्धा भातीला काही हरकत नाही। आता का भ्रमात गेला तो शब्द, त्याचं कारण आहे की त्याला रात आंधळेपणा होता, नाही रात आंधळेपणा नाही, रंग आंधळेपणा होता त्याला कुठला, म्हणून त्याला हे लाल असलेलं फूल कसं भासलं, पिवळं, त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात, रंग आंधळेपणा, रंगाची त्याला जाणीव नाही, तर तसं चालत नाही, नाही का? तर काही काही वेळेस आपल्याला जे भासतं त्याच्यामध्ये ज्ञान पण असतं आणि त्याच्यामध्ये भ्रम पण असतो। उदाहरणार्थ बायको, ही बायको जी आहे, हा बायको नावाचा एक पदार्थ आहे, ही बायको नावाचा पदार्थ आपल्याला भासतो कसा, दोन्ही पद्धतीने, ज्ञान पण आणि भ्रम पण।
बायको या पदार्थाचं आपल्याला ज्ञान पण असतं आणि बायको या पदार्थाचा आपल्याला भ्रम पण असतो. ज्ञान काय आहे? कधीतरी आपल्याला लक्षात येतं की काय ही मरणार आहे आणि हे जाणारच आहे, कुठे आपल्याचा काही संबंध नाही, हे एका ईश्वराने बनवलेली कुठली तरी स्त्री आहे, ही स्त्री आहे, म्हणजे ही स्त्री आहे असं आपल्याला ज्ञान असतं. म्हणजे बायको ही स्त्री आहे हे आपल्याला ज्ञान असतं. ईश निर्मित तो एक पदार्थ आहे असं कळतं. म्हणजे हे काय आहे? हे ज्ञान आहे. हे पण भासणंच आहे ना. आणि कधी कधी 99% वेळा काय वाटतं? ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे, हे 99% जेव्हा वाटतं तेव्हा तो भ्रम असतो. तो भ्रम काढायला कोण येईल ते सांगता येत नाही. साधारणपणे 99% लोकांसाठी कोण येतं? यमदूत. यम कुठला येतोय त्याला वेळ नाही. यम फार मोठा देव आहे. यम हा शब्द उच्चारणं सुद्धा फार अवघड आहे बरं. यम म्हणजे फार मोठी देवता आहे. यम या पदावर जाण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात. यम कोणालाही होता येत नाही. यम ही देवता फार मोठी देवता आहे. त्यामुळे कोणालाही उचलायला यम येत कोण येतं? किंकर, त्याचे दूत येतात. त्याच्याकडे नोकर ठेवलेले आहेत. नोकर म्हणजे त्याचे गण, त्याचे कामगार आहेत सगळे, ते येऊन घेऊन जातात. आता कोणाला उचलायला कुठला यमदूत यायचा ते पण त्या अधिकारानुसार ठरलेलं असतं. त्यामुळे जरा चांगले प्रयत्न करा म्हणजे चांगला यमदूत घ्यायला येईल, नाही का? आणि फारच पराकोटीचं असेल तर यम पण घ्यायला येईल, पण यम घ्यायला येत नाही कोणाला. यमाला ते काही तेवढा वेळ नाही त्याच्याकडे. तो वेगळ्या, त्याला पूर्ण सगळं मॅनेजमेंट करायचं. एवढं मोठं, फार मोठं प्रपंच आहे. सगळ्यांच्या मृत्यूची नोंद करायची आहे. म्हणजे त्यावर लक्ष ठेवायचं सगळ्या, नाही की नाही? कारण एखाद्या मला हे असं काही नसतं. अरे बाबा, हे जगात सगळ्याची नोंद असते. सगळं रेकॉर्डिंग सुरू आहे, सगळ्याची नोंद आहे. तुम्ही अंधारात वागा नाही तर उजेडात वागा, तुमची सगळ्याची नोंद होते आहे. स्वतःला फसवा नाही तर जगाला फसवा, नोंद होत आहे, रेकॉर्डिंग सुरू आहे. त्यामुळे आपण जगात कोणालाच फसू शकत नाही. हे ज्याला कळलं तो ईश्वराकडे जाऊ शकतो. पण ज्याला असं वाटतं की कोणालाच कळलं नाही, कोणाला काही माहितीच नाही, असं वाटलं की मग संपला. मग असं म्हणून एखादा महाराजांना म्हणतो, महाराज सांगा सगळं मला आता खरं, नाही का? किंवा दुसऱ्याला म्हणतो, अरे सगळं कळतच असतं. म्हटलं मग तर दुसऱ्याला सांगा. असं होऊ शकत नाही, असं चालत नाही. दोघांपासून काही लपवायचं नाही. ज्या लोकांची सद्गुरूवर श्रद्धा असते ते लगेच सद्गुरू म्हणतात. व्यवहारामध्ये चांगला व्यवहार व्हायचा असेल तर नवऱ्याने बायकोपासून काही लपवू नये, बायकोने नवऱ्यापासून काही लपवू नये, तर व्यवहारात नीट चालतो व्यवहार. परमार्थामध्ये जर सगळं नीट व्हायचं असेल तर दोघांना फसवायला नाही लागत. एक स्वतःला फसवायचं नाही, आणि दुसरं भगवंताला म्हणजे ईश्वराला, त्याला फसवायचं नाही. ह्या दोघांना फसवलं नाही की आपलं काम झालं. कसं नाही फसवायचं ते एक वेगळी प्रक्रिया. असो, आवश्यक भाग पाहूयात. अनावश्यक अवांतर भागाकडून पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. तर जेव्हा पदार्थ भासतो तेव्हा तो असा 2 प्रकारे भासतो. म्हणजे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते 2 प्रकारचं असतं. एक असतं विपरीत आणि एक असतं यथार्थ. म्हणजे एक असतं योग्य आणि एक असतं अयोग्य. बायको या पदार्थामध्ये ही स्त्री आहे हे योग्य ज्ञान आहे, ही माझी स्त्री आहे हे विपरीत ज्ञान आहे. कोणी किती जरी काय म्हटलं तरी ते एका ठराविक कालावधी पुरत्याच्याकडे राहणार आहे. मग एखादा म्हणजे तेवढ्या काळापुरती ती माझी बायको आहे, ठीक आहे, तेवढ्या काळापुरतं तुझं विपरीत ज्ञान आहे, तेवढ्या काळापुरतं तुझं विपरीत ज्ञान आम्ही मानतो. तू यथार्थ मान, आम्हाला काही हरकत नाही, चालू दे तुझं. पण आम्ही तर तुझं ज्ञान विपरीतच मानतो. तू काय मानतो हा तुझा प्रश्न, आम्हाला काय समजायचं हा आमचा प्रश्न, नाही का? तर जगातल्या कुठल्याही पदार्थाची जेव्हा भाती होते म्हणजे ज्ञान होतं, तो पदार्थ जेव्हा केव्हा भासतो तेव्हा तो अशा 2 प्रकारे भासतो. जिथपर्यंत ही द्विधा स्थिती आहे तिथपर्यंत काही खरं नाही. निर्णय पाहिजे, बायको तर बायकोच, म्हणून मूर्ख मनुष्य चांगला आहे का? कारण तो ही स्त्री असं कधीच समजत नाही, तो बायकोच समजतो. मूर्ख मनुष्य, यांची संख्या किती आहे ते सांगता येत नाही, पण मूर्ख मनुष्य ही बायकोच आहे असं समजतो. तो किती परमार्थ करत असला तरी सुद्धा बरं,
म्हणजे खूप परमार्थ करणारा मनुष्य सुद्धा स्त्रीला बायकोच समजत असेल तर तो काही करत नाही बरं. तो करतो हे नुसतं दिसतंय जगाला. दिसण्याचा परमार्थ करणारे व्यावहारिक असतात. दिसण्याचा परमार्थ करू नका. काय दिसतंय जगाला, जगाला काय दिसतंय हे असं घातलं की जग नमस्कार करतं. आणि ह्याच्याऐवजी पॅन्ट शर्ट घातले की लोक माझ्याकडे बघत पण नाहीत. नमस्कार तर फार लांबची गोष्ट आहे. तुमचं नाही सांगत आहे मी, तुम्ही कधीही नमस्कार करता. मी तर कालच सांगितलं तुम्हाला, कधी नमस्कार करू है ना. नको म्हटलं तरी नमस्कार करतो. दोन प्रकारच्या या भाती आहेत. म्हणजे भाती हा शब्द जरी असला तरी दोन प्रकारच्या आहेत. खरं तर ते दोन प्रकारच्या नाहीत, पण ते दोन प्रकारचं झालं. म्हणजे स्त्री ही एकतर स्त्री आहे किंवा एकतर बायको आहे. काहीतरी निर्णय लागला पाहिजे. काहीतरी निर्णय लाव. आणि जो निर्णय लावला ना एकदा की मग तू ठाम पाहिजे. पण बायकोने थोडंसं स्नेह दाखवला की आपला निर्णय, अहो असं गमतीने म्हटलो, असं काय म्हणणार हा, काय म्हणेल, मी गमतीने तुला स्त्री म्हटलो, तू बायकोचीच माझी, असं म्हणेल का नाही. जास्त होतंय का बायको, म्हणूनच म्हटलं. हा थोडं पुरुष नवऱ्याकडे पण होतं. अहो स्त्री फार हुशार असते. नवरा जेवढा बायकोच्या मोहात असतो तेवढी स्त्री नवऱ्याच्या मोहात कधी नसते. ते लक्षात ठेवा तुम्ही कायम. नवरा हा जितका बायकोच्या मोहात असतो तितकी स्त्री नवऱ्याच्या मोहात नसते. घरी जाऊन विनाकारण परीक्षा घेऊ नका. भांडणं लागतील, माझ्या मागे पोलीस लागतील. काय ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती आहे. पुरुष म्हणजे फार वेडा माणूस. तो जितका स्त्रीत गुरफटू शकतो तितकी स्त्री पुरुषात कधीही गुरफटत नाही. दाखवते, काय दाखवते आणि काय असतं फरक आहे. दाखवते ती फक्त. कोण आहे तुमच्याशिवाय मला असं म्हणते ती. हा म्हणत नाही काहीच, पण त्याने आतमध्ये पक्क ठरवलेलं असतं, आता यमदूत आलंय आणि कोणी येऊ दे, मला हिच्याशिवाय कोण आहे, असंच तो समजत असतो. असं म्हणजे हे मी जनरल सांगितलं बरं. म्हणजे जनरल. आता अपवादात्मक असतात. अपवादात्मक दोन्हीकडे पण होऊ शकतं, आहे की नाही. असो, हे थोडा गमतीचा विषय सोडून द्या. स्त्री हा एक पदार्थ किंवा नवरा हा एक पदार्थ आपण घेतो. जगातला असला कुठलाही पदार्थ असतो, त्या पदार्थाविषयी आपले या दोन प्रकारचे ज्ञान असतं. एक म्हणजे यथार्थ, एक म्हणजे अयथार्थ. एक म्हणजे योग्य, एक म्हणजे अयोग्य. एक म्हणजे खरं, एक म्हणजे खोटं. आलं लक्षात. सगळ्या जगातल्या कुठल्याही पदार्थांविषयी असंच आहे आपलं. कुठलाही पदार्थ असू दे आपला असंच आहे. मग हे अयथार्थ जे आहे हे घालवायचं आहे आपल्याला. अयथार्थ जे आहे, अयथार्थ प्रमा संपवायची, यथार्थ प्रमा प्राप्त करायची. यथार्थ प्रमा कशाने होते ते कळलं पाहिजे. अयथार्थ प्रमा कशाने जाते हे कळलं पाहिजे. म्हणजे योग्य ज्ञान कशाने होणार आहे, काय केलं म्हणजे योग्य ज्ञान होतं हे माहित नाही लोकांना. लोक मला जेव्हा माझ्यावर श्रद्धा असते तेव्हा मला म्हणतात, महाराज तुम्ही म्हणाल ते करणार आपण. म्हटलं वा, फारच ग्रेट दिसतोय. तुम्ही म्हणाल ते कर, काही सांगा तुम्ही मला, काहीही सांगा, करणार. मला असं वाटतं एवढा मोठा साधक आलाय आपल्याकडे. आता हा म्हणजे इतका जर उत्कृष्ट साधक असेल तर आपण आता त्याला काही सांगू शकतो, काही करायला लावू शकतो. पण चुकून जर त्याच्या मर्मावर बोट ठेवलं की त्याच्यानंतर तो आयुष्यभर महाराजाचं तोंड पाहू शकत नाही. आयुष्यभर. मग ते आधीचं जे होतं ते सगळं खोटारडं पण आहे. अशी श्रद्धा काही कामाला येत नाही. यथार्थ ज्ञानासाठी श्रद्धा लागते. श्रद्धावाम लभते ज्ञानम. यथार्थ ज्ञानासाठी काय लागते, श्रद्धा लागते. कोणावर, कोणावर लागते, शास्त्र आणि सद्गुरू. आता कुठलं शास्त्र आणि कुठलं सद्गुरू तुम्ही ठरवून घ्या. पण एकदा का ठरवलं की तिथे जग उलट पालट हो, काही हो, जग काही म्हणो, कशाचं काही हो, एकदा का ते शास्त्र ठरलं, एकदा ठरलं ज्ञानेश्वरी हे माझ्यासाठी शास्त्र आहे, तर मग काय व्हायचं ते होऊ देत, मेलो तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी हेच माझं शास्त्र. आणि त्यानेच मला, त्याच्यावरच माझी श्रद्धा आहे, त्याच ग्रंथावर माझी श्रद्धा आहे, त्याच्या पलीकडे मला कोणी तारू शकत नाही. मग एखाद्याने ज्ञानेश्वरीतले किती दोष दाखवले, तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीतलं कोण दोष दाखवते, आज शंका येऊ शकते तुम्हाला का नाही येते कधी. तुम्हाला असं वाटतं का की ज्ञानेश्वरीचं कोण, ज्ञानेश्वरी सगळे चांगलेच म्हणणार असं वाटतं ना, का नाही वाटत.
म्हणजे जेवढे भाविक लोक आहेत ते सगळे म्हणणार ना ज्ञानेश्वरी चांगलेच आहे. जे भाविक नाही ते सुद्धा म्हणणार आम्हाला माहित नाही, पण ते काय तुमचं ते शास्त्र वाचायचं असे म्हणतील. पण त्यांना सुद्धा आतमध्ये माहिती की ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. बरोबर आहे, असंच होईल ना. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या विरोधात कोण बोलणार आहे आपल्या समोर? असं नाही आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत जाल, पुन्हा 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 शास्त्र अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला असे लोक भेटतील. मला एक जण भेटले, म्हटले मोठे अभ्यासक, बरं अभ्यासक लोक, असं काही साधारण मूर्ख मनुष्य नाहीत. ते म्हटले ज्ञानेश्वरी म्हणजे ते 9000 ओव्या आहेत, 9035 ओव्या. मुळात त्या 9000 नव्हत्याच, फार कमी ओव्या होत्या. म्हणजे आता किती संख्या नक्की सांगू शकत नाही, संख्या नक्की नाही, आकडा नक्की नाही की एवढ्याच होत्या. पण समजा आपण निम्म्याच धरू, म्हणजे किती 4000च धरू किंवा 5000 धरू. बाकीच्या सगळ्या भरलेल्या आहेत कुणीतरी दुसऱ्या नंतरच्या माणसांनी. काय केलेलं आहे? अभ्यासक ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, शोध घेतले या क्षेत्रामध्ये, शोध, जीवन ज्यांचं याच्यात गेलंय, व्यतीत केलं, अशा लोकांनी काय शोध लावला की ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किती आहेत खऱ्या? उदाहरण म्हणून किती आहे? 5000 आहेत. उरलेल्या 4000 ओव्या काय आहेत? कुणीतरी मध्येच घुसवलेल्या आहेत, मध्येच त्या आल्यात, कुठून तरी आल्यात, कोणाच्या तरी बुद्धीतून आल्यात त्या. म्हणजे 5000 ओव्या भगवंताच्या आहेत, पण 4000 ओव्या कोणाच्या आहेत? कोणाच्या तरी बुद्धीतून आलेल्या आहेत, की ज्या बुद्धीमध्ये कुठला ना कुठला दोष आहे, दोषयुक्त बुद्धीतून आलेल्या त्या 4000 ओव्या आहेत. आणि त्या 4000 ओव्यांचा मी अभ्यास करतो, म्हणजे माझ्या बुद्धीत काय राहणार आहे असा मी विचार करायला लागलो. आता भगवंताने लिहिलेल्या 5000 ओव्यांकडे माझं लक्षच जात नाही. माझं लक्ष कुठे जातं? त्या 4000 ओव्यांकडे जातं. आणि ह्या 4000 ओव्या कोणी लिहिल्यात? बुद्धीमध्ये दोष असणाऱ्याने लिहिल्यात, किंवा काहीतरी त्याच्यामध्ये उणीव असणाऱ्याने लिहिल्यात, भगवंताचे नाही आहेत ते. म्हणजे फसणार का नाही मी? आता माझं झालं का नाही वाटलं? आता काय करू? आता करू काय? म्हणजे मी एवढ्या वर्ष ज्ञानेश्वरीची जी काही व्रत म्हणून पूजा केली, ज्ञानेश्वरी म्हणजे माझं जीवन झालं, आणि मला एका ठराविक अवस्थेला येऊन ठराविक पायरीवर आल्यानंतर लक्षात येतंय की त्यातल्या 4000 ओव्या मला फसवणार आहेत, माझं वाटोळं करणार आहेत, किंवा मला कुठे घेऊन जातील माहितीच नाहीये. काय होईल माझं? काय व्हायला पाहिजे? मग मी विचार करतो, अरे रे रे गडबड झाली. म्हणजे आता मला काहीतरी दुसरा ग्रंथ बघूया, मग हा बघू, तो बघू, मग हे वाचू, ते वाचू. तर अशा, हे उदाहरण आहे बरं का एक फक्त. अशा अनेक प्रकारचे मध्ये आपल्याला अडथळे येतात, येणारच, आणि ते आपल्याला त्या शास्त्रापासून परावृत्त करणारच आहेत. अर्थात मी जे काही भाव सांगितला, असा माझा भाव काही झाला नाही. मी त्यांना पुढच्या क्षणाला उत्तर दिलं. त्यांना म्हटलं, हे बघा, 9035 ओव्या का 9000 ओव्या याने मला काही फरक पडत नाही, का 4000 आहेत का 2000 याने मला काही फरक पडत नाही. जगाने, नाही तुमचा प्रश्न नाही म्हणे, हे जगाचा, बाकीच्या लोकांचा प्रश्न आहे. म्हटलं, हे बघा, ज्या 4000 ओव्या उणीवयुक्त असतील, अशा समजा धरूया, जरी उणीवयुक्त असल्या तरी सुद्धा त्या ओव्याने त्या त्या अधिकाराच्या त्या त्या व्यक्तीचं काहीतरी भलं होतंय, तो पुढे जातोय ना. त्या 4000 ओव्या वाचल्यानंतर जो कोणी वाचेल त्याला ती 4000 ओव्याच का दिसतील, ह्या 5000 ओव्या का नाही दिसणार? का त्याचा तेवढा अधिकार आहे. ज्याला जसा अधिकार असतो, जेवढा अधिकार असतो तेच दिसतं जगामध्ये. जगामध्ये जग कोणाला कसं दिसतं? ज्याचा जसा अधिकार आहे तसं दिसतं. ज्याने जसा चष्मा घातलाय तसं जग दिसतं. तसं ज्ञानेश्वरी मधल्या कुठल्या ओव्या आपल्याला दिसतात, आपला अधिकार जेवढा असतो तेवढ्याच दिसतं. त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला काही दिसत नाही, त्या ओवीत सुद्धा काही दिसत नाही. लोक मला म्हणतात, महाराज आम्ही घरून येताना असा अर्थ केला होता आणि तुम्ही सगळंच असं उलट पालट करून टाकलं. म्हटलं, आता ते तुम्हाला दिसलं होतं, मला माहित नाही ना. आता मला पण माहित नव्हतं. मी जेव्हा आधी विचार करतो मला त्यावेळेस काहीतरी वेगळंच दिसलं होतं. पण जेव्हा दृष्टी बदलते, जेव्हा दृष्टी वेगळी असते, तेव्हा त्यानंतर वेगळा अर्थ असतो. तो बरोबर चूक असा प्रश्न नसतो तिथे. त्या त्या गरजेनुसार, त्या त्या अवस्थेनुसार तो तयार झालेला असतो. म्हणून ह्या 4000 ओव्या चूक बरोबर हा माझा प्रश्नच नाहीये. ज्या ज्या अधिकारी पुरुषाला ज्या ज्या वेळेस जी जी गरज असेल त्या त्याप्रमाणे ती ओवी त्याच्या समोर येईल, त्या त्याप्रमाणे त्याचा अर्थ लागेल, त्या त्याप्रमाणे तो गतिमान होईल. आपला प्रश्नच नाही काही. 5000 ओव्या भगवंताच्या आहेत. त्या पुरुषाने जर श्रद्धा ठेवली तर पुढे जाऊन ह्या 4000 ओव्यांची त्याला गरज राहणार नाही, तो 5000 ओव्यांवर येईल. 700 श्लोकापैकी 699 श्लोकाची गरज राहणार नाही, एकाच श्लोकावर येईल. कुठल्या? 699 श्लोकांची गरज राहणार नाही. 700 श्लोक पाठ केल्यानंतर, 700 श्लोकांची आराधना केल्यानंतर, 700 श्लोकांचं रात्रंदिवस
शरणागती पत्करल्यानंतर एक वेळ अशी येईल की फक्त एकाच श्लोकावर तुम्ही येऊन थांबाल. 699 श्लोक वजा होतील. संपलं का? म्हणजे 699 श्लोकाची गरज नाही आपल्याला. ते कोणीही लिहिलेलं असू देत, व्यासांनी लिहिले का मूर्ख माणसांनी लिहिले, तर आपल्याला काही घेणं देणं नाही राहत. 699 वेळा वजा होतात, नाही श्लोक वजा होतात. किती राहतात? एक. कुठला? यत्र यत्र योगेश्वर, असं काही आहे ना. संपला विषय. एका श्लोकाला धरून जो राहतो त्याचा विषय झालेला आहे. संपला विषय. मग 699 श्लोकाचं काय करायचं आपल्याला? करायचं काय आपल्याला 699 श्लोक? 699 श्लोक तुमच्याकडे असू देत, आमचं काम झालं. एकदा तांदूळ काढल्यानंतर भुस्याचं करायचं काय? ते जनावरांनी खाऊ दे, नाही तर माणसं खाऊ देत. तांदूळ घेतलं की भुस्याचं काय करावं? भुसा जनावरांनी खावा का भुस्याच्या पेंड्या करून जाळायला इंधन म्हणून वापरावं? आपला प्रश्न कुठे आहे? आपला प्रश्न नाही येतो. गिरणीवाल्याने काही करू दे त्याचं भुस्याचं, आपण तांदूळ काढून घरी घेऊन यावं, आहे की नाही? हेतू, जगण्याचा हेतू बदला, परमार्थ करण्याचा हेतू बदलला पाहिजे. का परमार्थ करतो? दिशा काय परमार्थाला? शास्त्र जे आहे हे शास्त्र आपल्याला उपकारक आहे. शास्त्रावर श्रद्धा पाहिजे. जेव्हा शास्त्रावर नितांत श्रद्धा निर्माण होते, जेव्हा सद्गुरूवर नितांत श्रद्धा असते, जगातल्या कोणीही काहीही जरी केलं तरी शास्त्र आणि सद्गुरू यांच्यावरची श्रद्धा जर ढळली नाही तरच तो पुढे जाऊ शकतो, अन्यथा तो कधी पुढे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीला सुद्धा आडवा हात लावणारे लोक भेटतीलच आणि भेटतातच. ज्ञानदेवाला, आद्य शंकराचार्यांना, व्यासांना सुद्धा चुकीचे म्हणणारे लोक सापडतात. म्हणजे सच्चरित्र असलेल्या साधू संतांना लोक नावं ठेवणारे भेटतातच. तर एखाद्या साधूचं जर त्याच्या कर्मानुसार दुष्कृत्य जरी दिसलं तर त्याला नावं ठेवणारे भेटणार नाहीत, असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. त्यामुळे त्या साधकाचा प्रश्न आहे, त्या साधकाचा प्रश्न आहे की त्याला काय करायचं. असो, श्रद्धा. ज्ञानासाठी काय लागते? भाती कळण्यासाठी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा वाम लभते ज्ञान. कुठल्या भातीसाठी? कुठल्या ज्ञानासाठी? यथार्थ ज्ञानासाठी. अयथार्थ ज्ञानासाठी काही श्रद्धेची गरज नसते, लागते तिथे पण ती तात्पुरती सुद्धा चालते. यथार्थ ज्ञानाला जशी श्रद्धा लागते, ती कशावर पाहिजे याचा विषय शास्त्रात स्पष्ट आहे, साधू संतांनी तो स्पष्ट केलेला आहे. तशीच अयथार्थ ज्ञानासाठी सुद्धा श्रद्धा लागते. जर अयथार्थ ज्ञानासाठी सुद्धा असलेली श्रद्धा एखाद्याची डळमळली तर अयथार्थ ज्ञानामध्ये सुद्धा त्याला प्रॉब्लेम येतो, अडचण येते. कशी? उदाहरणार्थ, काहीतरी कारणाने कसं तरी करून कर्मधर्म संयोगाने एका मुलाचं एका मुलीशी लग्न झालं. आता त्या मुलाचं जेव्हा त्या मुलीशी लग्न झालं तेव्हा सगळ्या लोकांनी मिळून ठरवून दिलं की ही याची बायको. त्याने या सगळ्यांच्या म्हणण्यावर काय केलं? विश्वास ठेवला. म्हणजे मुलीला पाहण्यापासून तर तिला मांडवामध्ये मंगळसूत्र घालून फेरे घेण्यापर्यंत हे सगळ्या ज्या काही पायऱ्या आहेत, या सगळ्या पायऱ्यांवर सगळ्यांच्या द्वारे त्याने काय केलं? विश्वास ठेवला. त्या सगळ्यांचा परिणाम त्याने ती श्रद्धा ठेवली की ही कोण आहे? माझी बायको. आता त्याला ते ज्ञान झालं. बरोबर. व्यावहारिक दृष्ट्या हे यथार्थ ज्ञान आहे त्याचं. व्यवहारामध्येच जर काही कारणाने त्याची ही श्रद्धा टळमळली तर काय होतं? व्यवहारामध्ये काही कारणाने त्याची जर श्रद्धा डळमळली तर त्याची बायको राहील का? पुढे राहणार नाही. काय होईल? आपोमत त्यांच्यामध्ये फारकत तयार होईल. व्यवहारामध्ये, परमार्थाचा विषय सांगत नाही, व्यवहारामध्ये ती त्याची बायको राहणार नाही, तो तिचा नवरा राहणार नाही. कारण काय डळमळलं? बापाने सांगितलं होतं, आईने सांगितलं होतं, ब्राह्मणाने सांगितलं होतं, एक नव्हे 7 जन्म नवरा मान. सगळं ब्राह्मणांच्या द्वारे, सगळ्यांच्या द्वारे झाला विधी, पण तरी सुद्धा फारकत होते. कशामुळे? श्रद्धा ढळते. कुठली तरी श्रद्धा ढळलेली असते. मग ब्राह्मणाचं जाऊ दे, ब्राह्मणाने काय म्हटलं ते घेणं देणं नाही. 7 फेरे घेतलेत का किती फेरे घेतलेत काही घेणं देणं नाही, सगळं संपतं. कशामुळे? व्यवहारात त्याची श्रद्धा मांडली होती ती संपते. आणि मी अशी माणसं पाहिलीत, म्हातारा होईपर्यंत, म्हातारपणापर्यंत त्या स्त्रीची साथ सोडत नाही किंवा त्या पुरुषाची साथ सोडत नाहीत.
खूप भांडण असतात, खूप वाद असतो, त्या स्त्रीला त्या माणसाने फार मारलेलं असतं किंवा खूप त्रास दिलेला असतो, नको नको ते प्रकारच्या हालापेशा त्या स्त्रीला सहन करायला लागल्या असतात, तरी सुद्धा तिची श्रद्धा असते. ती श्रद्धा ठेवून ते ज्ञान तिचं टिकून ठेवते मरेपर्यंत तिचं ते ज्ञान ती टिकून ठेवते की हा माझा कोण आहे, नवरा आहे. ती मरते पण मरेपर्यंत ती श्रद्धेला तडा जाऊ देत नाही. नाहीतर तिला इतकं मारलेलं असतं त्यांनी की जर दुसऱ्यांनी कोणी पाहिलं तर हा नवरा आहे का कसाही असं वाटतं. पण कशावर चाललं तिचं? आजकाल नाही चालत असं. आजकाल त्याने जर आर्य म्हटलं की ती कार्य म्हणणार. श्रद्धा नाही आजकाल श्रद्धेचा विषय संपलेला आहे. सगळ्या सुखात जरी ठेवणारा नवरा मिळाला तरी तिचं काही सांगता येत नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी श्रद्धेवर चाललं. हे सगळे चाललं कशावर? पूर्वी श्रद्धेवर चाललं. श्रद्धेवर टिकलंय सगळं. पुरुष किती वाह्यात असू दे तरी सुद्धा स्त्री मरेपर्यंत त्या वाह्यात पुरुषाच्या सोबत कशावर जगली, कशावर राहिली? श्रद्धेवर राहिली. विनाकारण नाही राहिले ते, श्रद्धा होती ते. ही काय अंधश्रद्धा आहे? ही श्रद्धा आहे. श्रद्धेवर टिकलं ते. आता जिथे श्रद्धेला तडा गेला की विषय संपतो. व्यवहारातलं दृष्टांत दिला. हा दृष्टांत म्हणून घ्या बरं. हा फक्त दृष्टांत आहे, समजण्यासाठी सांगितलेलं उदाहरण आहे. परमार्थातही असंच असतं. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला शास्त्रावर आणि सद्गुरूवर कुठपर्यंत श्रद्धा ठेवायची. हा तुमचा विषय, जगाचा नाही. तुम्ही ठरवायचं. मला लोक म्हणतात तुमचे गुरु असे आहेत, तुमचे गुरु तसे आहेत, तुमचं शास्त्र असं आहे, तुमचं शास्त्र तसं आहे. हे तुझा प्रश्न आहे, तो माझा नाही. माझा नवरा कसा आहे जगाने काही म्हणू देत ना. माझा नवरा जगातला नालायक माणूस असेल पण नवरा आहे माझा तो. त्याच्यामुळे एकदा नवरा ठरलाय, श्रद्धा ठरली, विषय संपला. आहे की नाही? एकदा का निर्गुण भरतर आवडला की मग तो निर्गुण आहे म्हटल्यावर त्याच्यात गुण आणायचा प्रयत्न करायचा कशाला? नाही का? एकदा ठरला तर व्यवहारामधल्या स्त्रीला अवगुणी नवरा चालतो तर मला निर्गुणी नवरा का चालत नाही का? निर्गुण भरतार आवडे मज. निर्गुण भरतार आवडण्या इतकी श्रद्धा पाहिजे है ना. इथपर्यंत जाता आलं पाहिजे. श्रद्धा जी आहे ही तोडण्याचा जगामध्ये अनेक प्रयत्न करणार होणार. तो पूर्वीसारखी परिस्थिती नाही. आता सगळं व्यवहारही बदललाय म्हणजे परमार्थातही बदल होणार. व्यवहारामध्ये अडचण निर्माण झाल्यात म्हणजे परमार्थातही अडचण निर्माण होणार. पूर्वी जशी श्रीगुरूंवर काही झालं तरी, श्रीगुरूंनी मारलं तरी लोक सहन करायचे आणि साधक शिष्य शेवटपर्यंत श्रीगुरूकडे राहायचे. आता जर चुकून एखाद्या श्रीगुरूने एखाद्याला वाईट बोललं आणि चुकून थोडासा धक्का जरी लावला तर रेकॉर्डिंग करून अख्ख्या मीडिया थ्रू अख्ख्या जगाला दाखवतील, हे श्रीगुरू बघा काय काय करतायत. इतकी भयानक परिस्थिती जगामध्ये आज. लक्षात. पूर्वी असं नव्हतं. काठीने चोप जरी दिला, मी हे परमार्थातलं नाही सांगत, व्यवहारामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. शाळेतल्या मास्तराने चार बोटांमध्ये 1, 2, 3 अशा 3 पेन्सिली घालून असा बोट दाबून 2 काना खाली जरी लावल्या तरी मुलगा घरी काय बोलायचं नाही. लक्षात. बेंचवर उभा करू नाहीतर डोक्यावर उभा करू नाहीतर झाडाच्या फांदीला उलटा लटको तरी सुद्धा पोरं घरी काय म्हणायची नाहीत. आता मास्तरने चुकून जरी पोराला हे असं म्हटलं की हा लगेच बापाला फोन लावून सांगतो, बाबा मास्तरांनी शिव्या दिल्या मला. झालं. बाबा आला गाडी घेऊन, मास्तरला लाथाबुक्क्याने हाणलं. माझ्यासमोर पाहिलं मी. मास्तरला तुडवला. सत्य घटना सांगतोय. कसं? अशी परिस्थिती आहे जगामध्ये. कुठली आली श्रद्धा काय? ज्ञानासाठी श्रद्धा लागते. ज्ञानासाठी श्रद्धा डळमळायला नाही लागत. श्रद्धा वाम लभते ज्ञान. जगामध्ये अंधश्रद्धा असला काही प्रकारच नाहीये. सगळं जग फक्त श्रद्धेवर चालतं. फक्त मी ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याला हे अंधश्रद्धा म्हणतात. उदाहरण, नवऱ्याने जर बायकोवर श्रद्धा ठेवली तर सासू म्हणते हा वाया गेला, म्हणजे अंधश्रद्धा तिच्या आहारी गेला. अहो, त्याने जर तिच्यावर श्रद्धा ठेवली तिची व्यवस्था कशी व्हायची? त्याने जर तिची काळजी घेतली नाही तर तिची व्यवस्था कशी व्हायची? त्यासाठीच लग्न झालं त्याचं. त्याने लग्न केलं म्हणजे तिला जर पाणीपुरी खायची इच्छा असेल, तिला वडापाव खायची इच्छा असेल, तिची सगळी व्यवस्था व्हायची असेल तर तिने करायच लागणार नाही का? पण मग ही काय समजते, तिला असं वाटतं हा अंधश्रद्धेत गेला, म्हणजे कुठे गेला? वाया गेला. अंधश्रद्धा म्हणजे काय? ह्याच्या विरुद्ध जगात सगळीकडे असते. म्हणजे सगळीकडे काय आहे? बायकोवर याची श्रद्धा असते. आईला वाटते की तो अंधश्रद्धेत गेला. तसं जगामध्ये प्रत्येकावर अशी एक श्रद्धा असते. दुसऱ्याला मात्र काय वाटतं? आता तुम्ही इथे सगळे जमा झालेत ना, तुम्हाला असं वाटतं की इथले सगळे लोक खुश झाले, तिथले आजूबाजूचे. ते म्हणतात हे काय दर शुक्रवारी बावटपणा लावला यांनी.
कोणीतरी आलंय याला काही उद्योग नाही आणि याने काहीतरी केलं सुरू. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही श्रद्धावान आहे ना सगळे? तुम्ही श्रद्धेने इथे आलाय का नाही आलेलं आहे? बरं, काही लोक तुम्हाला पण म्हणत असतील बरं का, काय तुम्ही नादी लागलेत त्याच्या, तो आपला उठतो सुटतो काहीतरी बडबड करतो तुम्ही त्याचा जाऊन. मग त्यांच्यासाठी ही काय आहे? अंधश्रद्धा. आणि तुमच्यासाठी काय आहे? मग श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? जगामध्ये श्रद्धाच आहे फक्त, अंधश्रद्धा नाहीये. अंधश्रद्धा म्हणजे लोक काय समजतात माहितीये? दुसऱ्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणण्याची खोड आहे आपल्याला. दुसऱ्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणायची. आपला माणूस मेला तो हुतात्मा, आणि त्याचा माणूस मेला तर अतिरेकी, तो शत्रू, नाही का? त्यांच्यासाठी त्यांचा माणूस मेला तर त्यांच्यासाठी शहीद झाला, हुतात्मा झाला. आणि आपण आपल्यासाठी काय झाला? तो आपण वध केला त्याचा, आपण वध केला त्याचा, तो शहीद झाला. गंमत आहे का नाही? तर श्रद्धा हा नुसता दृष्टिकोन आहे ना. तसं या ज्ञानामध्ये सुद्धा श्रद्धा म्हणजे काय नाही, फक्त एक दृष्टिकोन आहे. तुम्हाला असं वाटतं ना की संदीप महाराजांकडून आपल्याला मुक्ती होऊ शकते, ठरवून घ्या पक्क पहिल्यांदा. काही घाई नाही आपल्याला. घाई आहे का काही? मरेपर्यंत ठरवून कधीतरी. पण ज्या दिवशी ठरलं की एकदा यांच्याशिवाय आपल्याला जगात कोणी तारणार नाही, किंवा दुसरे तारो अथवा न तारो हेच तारतील, असं एकदा ठरलं की मग ब्रह्मदेव जरी आला तर त्याला म्हणायचं तुझं मला काही घेणं देणं काय? म्हणे निळोबर आहे, तुझं काय घेणं देणं मला? तू असशील ना जगाचा राजा, तू जगाचा देव असशील, मला तुझ्याशी घेणं देत नाही. माझा निर्णय आलेला आहे, मी ठरवलेला आहे की मला घेणं देणं तुकोबाशी आहे की नाही? आपल्याला घेणं देणं कोणाशी आहे? तुकोबाशी. एकदा निर्णय झाला की मग वाटोळं हो. आनाबाबांच्या संबंधात आल्यानंतर, त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर अनेक वेळा माझ्यासमोर असे प्रश्न निर्माण झाले. मी ठरवून घेतलेलं, माहित नाही माझ्या पूर्वजन्मीचे काही पुण्य असेल, काहीतरी असेल माझं पुण्य आहे ना, सुकृत काहीतरी असावं. मी ठरवून घेतलं होतं. ज्यावेळेस अनुग्रह घेतला, ज्यावेळेस त्यांना मी माझं श्रीगुरु मानलं, त्या दिवशी मी ठरवून घेतलं होतं की आता नरकात गेलं तरी चालेल. कुठे? नरकात जावं लागेल तर चालेल. कारण एक तर काय होणार आहे, चांगलं होणार, नाही तर एक तर वाटोळ होणार. वाटोळ होणं म्हणजे नरकात जाईल, त्याच्या पलीकडे काय होणार आहे? दुसरं काहीच नाही होणार. पण एकदा ठरलं श्रद्धा म्हणजे श्रद्धा, विषय संपला. आणि आज जो काही मी आहे ते फक्त एका एवढ्या श्रद्धेपोटी. मी काहीही केलेलं नाही, अभ्यास नाही, काही नाही. अभ्यास केला नाही म्हणजे तुम्हाला बरं झालं. तर मला सांगितलं अभ्यास करायचं नाही, अभ्यास पाहिजे, अभ्यास पाहिजे. काय पाहिजे? अभ्यास. मी आता जरी अभ्यास केलेला नसला तरी अनेक जन्म अभ्यास केलेला असण्याची शक्यता आहे, नाही का? कुठेतरी शक्यता धरावी लागेल ना. कारण जन्म जन्मांतरे असे आद्य शंकराचार्यांच्या अध्यास भाषामध्ये शब्द आहेत. म्हणून ते जन्म जन्मांतरे म्हणजे या जन्मी किंवा पूर्वजन्मी कधीतरी केलेलं असावं लागतं किंवा केलेलं असतं, योगभ्रष्ट असतं. त्यामुळे ते कुठेतरी त्याचा संबंध असतो. तर प्रमुख मुद्दा काय? श्रद्धा. श्रद्धा वाम लभते ज्ञानम. आणि पुढे पुढे काय? पुढे काय? बस एवढंच. पुढे काय? शेवटचा शब्द आहे संयत इंद्रिया, म्हणजे इंद्रियावर संयम. कशासाठी? मग लोकांनी त्याचे वेगळे अर्थ केले, गमतीशीर आहे, चांगले, छान आहे, गरजेप्रमाणे करतात, असू दे. संयम इंद्रियांवर कशासाठी? श्रद्धा टिकवण्यासाठी. इंद्रियाचा संयम 2 करण्यासाठी असतो. त्या संयत इंद्रियाच्या आधी एक शब्द आहे तत्परे, त्यासाठी आहे. तो कशासाठी आहे? त्या श्रद्धा टिकवण्यासाठीचा तो इंद्रिय संयम आहे. राणे सर, हॅलो राणे सर, श्लोक सांगा. तत्पर संयत इंद्रिया. तत्पर म्हणजे मागे जे सांगितलंय त्याच्यासाठी. त्याचा संयत इंद्रिया म्हणजे इंद्रियांवर संयम पाहिजे, है ना? बरोबर का? तत्पर संयत इंद्रिया. तत्पर म्हणजे तत् म्हणजे त्यासाठी. कशासाठी? मागे जे सांगितलं, श्रद्धा. तुमची इंद्रिय संयमात पाहिजे, त्या श्रद्धा टिकवण्यासाठी. त्या श्रद्धेसाठी तुमची इंद्रिय त्या नियमात आली पाहिजे. म्हणजे श्रीगुरूने म्हटलं डोळे झाक, तर डोळे
मग थोडा 1 मिनिट उघडू का? श्रीगुरु म्हटले बस. श्रीगुरु म्हटले ह्या पायाला जरा दमव. दमव म्हणजे ते असं सांगणार नाही दमव म्हणून. ह्या हाताला जरा दमव. तुमच्या शरीराला इंद्रियाला ते काय करायला होतील माहित नाही. हे काम करत बस. हे एवढं झाडाची सगळी पानं तोडून टाक. काही सांग. त्याच्यात तत्पर पाहिजे. तत्पर संयतेने. लोकांनी त्याचा वेगळ्या पद्धतीने पण अर्थ केलेला आहे जो सर्व जगतभर उपलब्ध आहे की इंद्रियांवर संयम असणारा. कशासाठी? कारण त्याचं सांगा ना. श्रद्धा जी आहे ती टिकवण्यासाठी. त्यासाठी ते इंद्रियावर संयम आहे. इंद्रियावरचा संयम जो असतो, इंद्रियावरचा संयम अनेक कारणासाठी असू शकतो. पण कशासाठी? कशासाठी त्याचा उपयोग आहे? काय कारण आहे ते? श्रीगुरु म्हटले पाय दमवत दमवायचे. श्रीगुरु म्हटले पायाला अजिबात दमवायचं नाही, अजिबात दमवायचं. त्याला म्हणतात संयम. तुम्हाला वाटलं पाय दमवायचे नाहीत, तुम्हाला वाटले पाय दमवायचे म्हणजे संयम नाही. ह्याला वाटतं मी वारी करतो, याला वाटलं मी एवढी तीर्थयात्रा करतो, याला वाटलं मी एवढा नामस्मरण करतो, वाचेला दमवतो. त्याला वाटलं तो त्याचा संयम करतोय. त्याला काही नियम कुठे आहे? त्याच्या गतीला नियम कुठे आहे? काय नियम काही नाही. मग हा नियम लावायचा असेल तर नियम कुठून तरी लावला पाहिजे. मग श्रद्धा ज्याच्यावर ठेवतो त्याचे नियम वापर. मग शास्त्र जर तुला श्रद्धेसाठी कारण असेल, शास्त्रावर जर तुझी श्रद्धा असेल तर शास्त्र म्हणेल त्याप्रमाणे संयम कर. शास्त्र जर कारण असेल, शास्त्रावर जर श्रद्धा असेल तर संयम कोणाप्रमाणे झाला पाहिजे? मग शास्त्राप्रमाणे झाला पाहिजे. तर ती श्रद्धा आहे, तर ती श्रद्धा टिकते. शास्त्राप्रमाणे संयम केला तर ती श्रद्धा शास्त्रावर टिकणार आहे. श्रीगुरूवर श्रद्धा असेल तर श्रीगुरूप्रमाणे संयम केला तर तो संयम त्याला श्रीगुरूवर श्रद्धा टिकवायला कारण होणार आहे. नाहीतर श्रीगुरूने असं कर म्हटला तर मग हे असं थोडीच करतात. तो गेला, संपला विषय त्याचा. याला वाटलं म्हणून तो श्रीगुरूला पाणी देतो, याला वाटलं म्हणून जेवाय घालतो, याला वाटेल तसं करतो. तसं नाही चालत. ते संयम लागतो. संयम हा फार महत्वाचा विषय आहे. असं अर्थात त्याच्यावर सगळं बोलायचं आपलं फार मोठं चिंतन तयार होते ना. पण तत्पर त्याच्यासाठी पाहिजे. नाही तर संयम वेगळ्या कारणासाठी वापरतो. फार संयम केला तर स्वर्गाधिपती व्हाल. संयम जर तुम्ही केला ना तर तुम्ही स्वर्गाधिपती पण होऊ शकता. तुम्हाला स्वर्गाधिपती होण्यासाठी संयम करायचा आहे का? तर करू शकता. अहो, संयम करून देशाचे पंतप्रधान झालेत. ते कोण? मोदी. संयम केला कोण झाले? ते कशामुळे झाले? त्यांचं कोणी ऐकतंय आजकाल? काय ऐकतात का कोणी? संयम पाळलाय. इंद्रियांना, शरीराला संयमात ठेवलंय. त्या शक्तीचा तो परिणाम आहे. आलं लक्षात? विनाकारण नाही कोणी ऐकत. तो बराक ओबामा सुद्धा ऐकतो म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. काय ऐकतो? जगाधिपती आहे तो बराक ओबामा कोणी सध्या जगाधिपती आहे. त्या जगाचा म्हणजे पृथ्वी लोकाचा तो प्रमुख असल्यासारखा आहे. पण त्याला ह्याचं एक म्हणणं का होईना ऐकावं लागतंय. त्याचं कारण काय? ह्याच्यातली ती शक्ती आहे. ती शक्ती त्याला ती काम करायला लावते. लक्षात? विनाकारण नाही होत काही. पण तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं. तुम्ही संयम पाळा. कशासाठी? तुम्ही ठरवून घ्या. ज्ञानप्राप्तीसाठी संयम पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. आपल्या म्हणण्यात सगळ्या जगाने यावं असं आमचं म्हणणं नाही. पण जगामध्ये संयम पाळल्याशिवाय काही साध्य होण्यासाठी अडथळे येणारच आहे. संयम जर पाळला तरच ते कार्य सफल होत असतं. मग ज्ञानप्राप्ती सुद्धा संयम पाळल्याने सफल होणार. मग संयम म्हणजे काय? संयम कसा असावा? त्या व्यवस्थेला धरून संयम असतो. जी ती व्यवस्था आहे, ती सिस्टम आहे, त्याला धरून तो संयम असतो. भारत ही एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेला धरून संयम आहे. तुम्ही घरात आले तर घर ही एक संस्था आहे. त्या संस्थेला धरून तो संयम असतो. तुम्ही नवरा केला तर नवरा ही एक काय व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला धरून संयम असतो. आणि जी स्त्री ते पाळते तिचं कल्याण होतं. नाही पाळलं तर नरकाला जाते. का बरं? ही सगळं सिस्टम आहे, ही सगळी अशीच आहे. तुम्ही ठरवून घ्यायचं काय करायचं तुम्हाला. हे सगळं जग आहे ना असं त्या संयमात आहे.
संयम बिघडवला की त्या ठिकाणचा तेवढ्या प्रमाणातला दोष तयार होतो, तेवढ्या प्रमाणात त्याचं वाटोळ होतं. उदाहरणार्थ कोण पंतप्रधानाच्या विरुद्ध असलेला कोण, त्याची परिस्थिती काय झाली, संयम नियम नाही, कशासाठी जगतो कळत नाही, माहित नाही, देशाविदेशी काही घेणं देणं नाही, फक्त स्वतःचं खिशा भरण्याची घेणं देणं. काय झालं, म्हणजे सगळ्यांची उदाहरणं देत नाही तर काही दिवसांनी मग माझं पॉलिटिक्समध्ये नाव जाईल, कारण महाराजांची पुढची पायरी म्हणजे पॉलिटिक्स असं लोक म्हणतात काय काय है ना. एवढा संयम नाहीये माझ्याकडे तिकडे जाण्यात का, आहे की नाही. ज्ञान कशाने तयार होतं, त्या व्यवस्थेला धरून तुम्ही तुमच्या इंद्रियांचं पालन करा, तुमचं भलं होणार आहे. त्या व्यवस्थेला धरून तुम्हाला कुठल्या व्यवस्थेला जायचं तो तुमचा प्रश्न आहे. तर ज्ञान जे आहे हे ज्ञान अशा प्रकारचं असतं, दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे योग्य, एक म्हणजे अयोग्य. योग्य ज्ञानाने काय होणार आहे, योग्य ज्ञानाने आपल्याला काय प्राप्त होईल, योग्य ज्ञानाने आपल्याला सुख प्राप्त होणार, अयोग्य ज्ञानाने दुःख प्राप्त होणार. चुकीच्या ज्ञानाने कधी ना कधी दुःख तयार होणार, चुकीच्या ज्ञानाने कधी ना कधी त्रास होणारच, यथार्थ ज्ञानाने सुख होणार आहे. कधी ना कधी यथार्थ ज्ञानाचा परिणाम सुखकारक, सुख मिळवून देणार आहे. तुम्हाला जे सुख होतं, तुम्हाला जे दुःख होतं, हे शरीरावर जरी दिसत असलं किंवा नसलं तरी सुद्धा खरं तर ते फक्त तुमचं तुम्हालाच कळणार आहे. सुख आणि दुःख ही जगाला दाखवण्याची खरी तर गोष्ट नाहीये, कारण सुख आणि दुःख ही आंतरिक स्थिती आहे. जरी बाह्य शरीरावर सुख दुःखाच्या खुणा उमटताना दिसत असल्या तरी सुद्धा सुख आणि दुःख ही आंतरिक स्थिती आहे, अंतःकरणाचे ते धर्म आहे. तुम्हाला जे सुख आणि दुःख होईल हे तुमच्या संयमावर अवलंबून, तुमच्या ज्ञानावर अवलंबून, तुमच्या श्रद्धेवर अवलंबून. आपण सुखी आहोत का दुःखी आहोत हे जग नाही ठरवू शकत, ते फक्त अंदाज बांधू शकतात. तुम्ही माझ्याकडे पाहून अंदाज बांधू शकता, अरे महाराज तुम्ही जरा आज दुःखी दिसताय, अरे महाराज तुम्ही जरा आज खुश दिसताय. हे फक्त अंदाज आहेत, ते तितके खरे असतील असं म्हणता येत नाही. 100% त्याचं काही खरं पण मानता येत नाही. मग काही लोकांना सांगावं लागतं मी फक्त हसतो पण मी फार दुःखी आहे, आज त्याला सांगावं लागतं. आणि असं म्हणून तो जर हसलाच तर तो म्हणतो हा बावळटच माणूस आहे, पण तो दुःखी असतो. उदाहरणार्थ चार्ली चॅप्लिन नावाचा एक माणूस होता. असं म्हणतात की तो फार दुःखी मनुष्य आयुष्यामध्ये, असं म्हणतात, माहित नाही. पण तो अख्ख्या जगाला कायम हसवत राहायचा. म्हणजे तो काय हसवणाराच आहेत का, त्याच्या आतमध्ये काय दुःख असतं. आणि एखाद्याला काहीच दुःख नसतं खरं, पण नुसतं दाखवत असतो फार वाईट परिस्थिती आमची, फार असं तसं आहे, फार हाल आहेत, फार असं आहे, फार तसं आहे. काही नसतं तसं, मस्त मध्ये चालत असतं सगळं, काही टेन्शन नसतं, कसलीच अडचण नसते त्याला, पण नुसतं दाखवत असतो फार अडचण आहे, फार दुःखी. तर सुख आणि दुःख ह्या दाखवण्याच्या गोष्टी खरं तर नाही आहेत. त्या दिसत असल्या, दाखवण्यात येत असल्या तरी सुद्धा त्या दुय्यम आहेत. प्रमुख सुख दुःख हे आतमध्ये आहे. मग आतमध्ये जे सुख दुःख तयार होतं, हे सुख दुःख आपण व्यावहारिक दृष्ट्या विचार करतो तेव्हा ते सुख दुःख आपल्याला भोगण्यामध्ये मजा वाटते. अनंत जन्म आपण हे सुख दुःख भोगण्यामध्ये रस ठेवू नये. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. जेवणाच्या ताटामध्ये फक्त जर पुरणपोळी वाढली तर जमत नाही. काय लागतं सोबत, कटाची आमटी. म्हणजे नुसती आमटी नाही, फुरका मारायला असली तर बरीच आहे, अधिक भजी, चांगले चांगले नाव घेत, मूग भजी, बटाटा भजी, घोसाळ भजी, काय आपल्याला नाव घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे कसं जरा रस येतो, मला तोंडाला पाणी सुटलं, रस येतो जेवण्यामध्ये. नाव घेतलं तरी रस येतोय. मग पकवान जर वाढलेलं असेल तर रस नाही येणार का, का नाही. तर नुसतं गोड दिलं तर कोण खाईल का. आमच्या राणे सरांकडे आम्ही गेलो की ते कधीच मला गोड देत नाही खायला. बरं, फक्त गोड देत नाहीत, ते त्यांच्या आईंना सांगून ठेवतात, आई तू सगळ्या व्यवस्था कर, म्हणजे तिखट गोड असं वेगळे रस ठेव जेवणामध्ये. महाराज येणार त्याने काय होतं, रस येतो जेवणामध्ये, है ना.
तसंच आहे संसारमध्ये, फक्त सुख जमत नाही, फक्त दुःख चालणार नाही. सुख दुःख दोन्ही असले की मग संसार जगण्यामध्ये मजा असते. नुसतं दुःख असेल तर माणसाला लगेच वैराग्य येईल. नुसतं सुख असेल तर वैतागून जाईल मनुष्य सुखाने. फार सुख झाले की वैतागून जातो मनुष्य वैतागून जातो फार. काय करावं सुचतच नाही त्याला. मग अति सुखाने मनुष्य खड्ड्यात जाईल आणि अति दुःखाने खड्ड्यातच जाईल. म्हणजे अति सुख आणि अति दुःख दोन्ही सुद्धा त्याला संपवणारच आहे. म्हणजे फक्त सुख आणि फक्त दुःख त्याला संपवणार आहे, म्हणजे संसार संपणार आहे. तुम्ही एक तर एकदम सुखी व्हा, नाही तर एकदम दुःखी व्हा, तुम्ही भगवंताकडे जाणार आहात. काहीतरी एक व्हा, मध्ये राहिले की प्रॉब्लेम आहे. एक तर एकदम दुःखी व्हा किंवा एकदम सुखी व्हा. एकदम दुःखी झाला की माणसाला वाटतं देवाकडे जाईल, आता मेलो तर बरं होईल म्हणून आत्महत्या करतो, प्राणत्याग. तो काही देवाकडे जात नाही, प्रयत्न करतो, त्याचा प्रयत्न आहे तो. किंवा एकदम दुःखी झाला मनुष्य की लंगोट बांधतो आणि हिमालयात जातो, त्याचाही प्रयत्नच आहे. किंवा गुहेत जाऊन बसतो, एखाद्या आश्रमात जाऊन बसतो, एखाद्या नदीत जाऊन बसतो, एखाद्या विवरात जाऊन बसतो. तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दुःखामुळे किंवा सुखामुळे त्या दिशेने व्हायला लागतं. सुख दुःखाचा खेळ आहे. हे सुख दुःख जे हे सुख दुःख जे आहे, हे सुख दुःख संसार टिकवणार आहे. याचं हे टोक नाही तर याचं हे टोक, म्हणजे सुखाचं टोक किंवा दुःखाचं टोक, दोन्ही सुद्धा संसारातून उठवणार आहेत. म्हणून लोक प्रयत्न करतात जास्त सुख नको, म्हणून लोक प्रयत्न करतात जास्त दुःख नको. अलग लक्षात, ते बॅलन्स राहायचा प्रयत्न, म्हणजे संसार टिकणार आहे. आता हे जे सुख दुःख आहे, हे सुख दुःख ही निराळी गोष्ट आहे. आणि या सुख दुःखाच्या पलीकडे एक निरतिशय निरपेक्ष एक सुख आहे, ते वेगळं आहे. तर हे जे सुख आपण विचारात घेतो, हे जे दुःख त्याच्या सोबत दिसतं, या सुखाला सोडून एक वेगळं सुख, त्याला चित सुख म्हणतात. तिथे चित सुख हा शब्द आल्यामुळे चित म्हणजे भाती, चित म्हणजे ज्ञान, म्हणून चित सुख म्हणजे ज्ञान सुख आहे. म्हणून त्या यथार्थ ज्ञानातून निर्माण होणारं जे सुख असतं, ते सुख जर तुम्ही गाठलं तर हे जे सुख दिसतं इकडचं, हे सुख आणि ते सुख यात फरक आहे लक्षात येईल. म्हणजे बायकोपासून मिळणारं सुख, पक्वानापासून मिळणारं सुख, नातेवाईकांपासून मिळणारं सुख, असे जे आपल्याला व्यवहारामध्ये सुख मिळतात, ही जी सुख आहेत, हे सुख वेगळं आहे. आणि चित सुख जे आहे ते वेगळं आहे. चित सुख म्हणजे ज्ञानातून तयार झालेलं सुख आहे. ते कशातून? ते ज्ञानातून तयार होतं. तुम्ही आता इथे बसल्यानंतर तुम्हाला जर मी आवडतोय नाही का, तर तुम्हाला एक माझ्या सांगण्यामधून काय होतं, तयार सुख तयार होतं. हे सुख कुठलं आहे? हे चित सुख नाहीये. तुम्हाला मी आवडतोय म्हणून ते तुम्हाला सुख मिळतंय. पण त्याच्याऐवजी मी आवडो ना आवडो ह्याचा विषय नाहीये इथे. मी जे सांगतो त्या ज्ञानाकडे पाहून, त्या ज्ञानातून जर सुख तयार झालं ते चित सुखाकडे नेणार आहे. 99% वेळा काय होणार आहे, तुम्हाला चित सुख होतंय असं वाटणार आहे, पण ते चित सुख नसणार आहे. तुमच्या मनाच्या विरुद्ध मी जर काही केलं आणि त्याच्यानंतरही तुम्हाला तसं सुख झालं आत्तासारखं, तर ते चित सुख होतं समजा. तसं होणारच नाही. जिथपर्यंत तुमच्या मनाला पटतोय मी, तिथपर्यंत तुम्हाला वेगळं वाटेल. आणि जेव्हा मनाला तुमच्या मी पटणार नाही तेव्हा वेगळं वाटणार आहे. म्हणून ते चित सुख नाही. चित सुख काय आहे? चित सुख म्हणजे चितपासून पुढे सुख तयार होतं, ते आहे. म्हणजे यथार्थ ज्ञानातून निर्माण होणारं सुख जे आहे ते सुख. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग महाराज असो किंवा नवरा असो, बायको असो, संसार असो, यांच्यापासून निर्माण सुख सारखंच आहे. फक्त महाराज म्हणजे काय आहे? सात्विक पदार्थ आहे, चांगले महाराज असं धरून. बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. ते चित सुख नाही आहे. ते चित सुख नाही. चित सुख सारखं वाटतंय ते, यांच्या अपेक्षेने ते चित सुख वाटतंय, नाही तर चित सुख नाही. चित सुख जर तयार झालं तर फार मोठं काम होईल. पण चित सुख तयार कसं होईल? चित सुख तयार होण्यासाठी चित कळलं पाहिजे, म्हणजे ज्ञान कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आस्ती कळली पाहिजे. आस्ती चिद म्हणजे भाती, आणि मग त्याच्या पुढे सुख जे आहे ना, ते सुख प्रिय वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे? ते सुख प्रिय वाटलं पाहिजे. त्या सुखाकारणे देव वेडावला. कोण वेडावला? देवाला अपेक्षा आहे की हे सुख पाहिजे आपल्याला. कुठलं सुख? त्याला वेळ कशाचं आहे? त्याला घेणं देणं कशाचं आहे? त्या सुखासाठी वेडावलेलं पाहिजे. त्याला त्याच्याशी घेणं देणं. कुठल्या सुखाशी? चित सुखाशी. आपल्याला घेणं देणं कशाशी आहे? आपल्याला चित सुखाशी घेणं देणं. आपल्याला जे सुखाशी घेणं ते सुख वेगळं आहे.
नाही असं नाही, ते सुख आहेच, पण त्या सुखात आणि ह्या सुखात खूप फरक आहे. म्हणजे महाराजांकडे गेला तर कसलं सुख पाहिजे, शास्त्राकडे गेला तर कसलं सुख पाहिजे, चित सुख पाहिजे. ओव्या पाठ केल्या की सुख मिळतं बरं. एक ओव्या पाठ केल्या की एक सुख मिळतं. आता हे जे सुख आहे हे चित सुख नाही आहे. अभंग पाठ केले की पण एक सुख मिळतं, अभंग गाता आले की एक सुख मिळतं, अभंगाला चांगली चाल लावता आली की एक सुख मिळतं, अभंग एका विशिष्ट ताल आणि सुरात गाता आला की एक सुख मिळतं. आपल्या अभंग गाण्याने जर एखादा खुश झाला तर ते एक सुख मिळतं, आपली प्रशंसा कोणी केली तर एक सुख मिळतं. पण ह्या सगळ्या सुखामध्ये कुठेही चित सुख नाहीये. जरी अभंग तुकोबाचा असला तरी आणि ज्ञानोबाचा असला तरी. ज्ञानेश्वरीची ओवी लक्षात ठेवून दुसऱ्याला ऐकवली की पण एक सुख मिळतं. मध्ये मध्ये ओव्या बोलतो ना मी जरा, मध्ये मध्ये ओव्या बोलले की कसं जरा एक मस्त एकदम असं खुलून जातो माझा मीच, नाही माझा मीच खुलतो आणि असं वाटतं आपण काय मोठं महाराज आहे. म्हणजे सुख मिळतं एक. ते त्या सुखाने, सुख ज्याला मिळतं तो गोरागमटा होतो. सुखावलेला मनुष्य कसा असतो, गोरागमटा असतो, आणि दुःखातला मनुष्य काळवंडलेला असतो. व्यवहारात दिसतं ना, जे सुखात असतात ते असे गोरे गोमटे मस्त एकदम लालबुंद झालेले असतात, मस्त छान 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 असतात. आणि जे दुःखात असतात ते गोरे असले तरी काळवंडलेले असतात. अशी परिस्थिती असते ना. तर सुख जे आहे ते सुख कसं मिळतंय, ज्ञानेश्वरीची ओवी तुम्हाला सांगून जर मला सुख मिळतंय ना, तर त्या सुखामध्ये सुद्धा काय, म्हणून 9035 ओव्या जरी मी तुम्हाला तोंडपाठ करून दाखवल्या, तुमच्या पुढे सांगितल्या, तरी मी चित सुख घेतोय काय. मला जग हो महाराजांची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, म्हटलं हो का, उलटी पण पाठ आहे, फार मोठे महाराज आहे, अख्खी श्रीमद भगवद्गीता पाठ आहे. तिकडे शंकराचार्याच्या मठात जाऊन त्यांना 25,000चं बक्षीस मिळालं. त्याचं केवढे मोठे महाराज आहेत. अख्खी श्रीमद भगवद्गीता तोंडपाठ मुखोद्गत. चित सुख नाहीये, वाचेसी वृथा श्रम आहे ते. बरं झालं लोक म्हटले आम्हाला पाठ करायचा कंटाळा झाला होता. काही काही लोक लगेच पटकन घेतात, ते लक्षात राहतं बरोबर. काय सांगतोय लक्षात नाही राहत बरं, हे असलं लवकर लक्षात ठेवतात. आणि पाठ करायचं मागं होतं ते सगळं बंद पडतं. मग महाराज सांगितलं कुठे वाचेशी वृथाश्रम करत बसता, तुला पाठ होत नाही ते सांग ना. पाठ होत नाही ते सांगत नाही. आळशी एक नंबरचा तमगुणाचा पुतळा, आणि म्हणतो वाचेशी वृथाश्रम होय, असं महाराजांनी सांगितलंय. असले लबाड लोकांचं तर काहीच खरं नाही. आपण काय करतोय, तुम्ही मला दोन्ही बाजूने बोलताय, इकडून बोलताय तिकडून बोलताय. तसं नाही करत आहे मी. तुम्हाला त्यातलं गमक सांगतो, कुठे जायचं हे सांगतोय. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ झाली तरी चालेल, ज्ञानेश्वरी पाठ न होण्यापेक्षा पाठ झालेली चालेल, पण पाठ होऊन उपयोग नाही. त्यातलं चित सुख एका ओवीतलं कळलं तरी चालेल. ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी, आठवणीत ठेवण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी नाही पाठ करायची आहे किंवा नाही वाचायची आहे. वाटतं तसं, आपला एक प्रवास आहे हा. तुम्हाला वाटलं असेल कधीतरी, तुम्हाला कधी वाटत असेल, प्रवास आहे हा. पण हे लक्षात घ्या की ज्ञानेश्वरी वाचणं किंवा हे सगळे ग्रंथांचा अभ्यास करणे लोकांना सांगण्यासाठी किंवा स्वतःच्या आठवणी ठेवण्यासाठी सुद्धा नाहीये. आज एक क्षण जरी ते चित सुख आलं आणि विसरून गेलो ते पूर्ण तरी चालतं. उद्या 2 क्षण होईल, परवा 3 क्षण होईल, नंतर 10 क्षण होईल, असं वाढत जाईल. एक वेळ असेल की अखंडपणे तुम्ही फक्त चित सुख तुम्हाला मिळेल. मग तुम्ही एक सुद्धा ज्ञानेश्वरीची ओवी नाही वाचली तरी, एक सुद्धा ओवी नाही वाचली तरी सुद्धा तसंच होईल. ते माध्यम आहे फक्त. महाराज सुद्धा माध्यम आहे. महाराज म्हणजे काही नाही आहे, शास्त्र म्हणजे काही नाही आहे, ते फक्त मीडियम आहे, माध्यम आहेत फक्त. आपल्या अस्तीला जाणण्यासाठी आणि त्या अस्तीच्या जाणण्यातून मिळणाऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी हे फक्त माध्यम आहे, बाकी काहीच नाही. सुख कुठलं पाहिजे हा तुमचा प्रश्न. जे व्यवहारातल्या सुखाला भुललेले आहेत त्यांचा तर इथं प्रश्नच नाही, त्यांचा तर प्रश्नच नाही. पण जे इथे येऊन सुद्धा या अशा विचित्र ह्याच्यामध्ये रमलेत त्यांचा इथे प्रश्न आहे. म्हणून ह्याला भुलू नका, ह्यालाही भुलू नका आणि ह्यालाही भुलू नका. दोन्हीला भुलायचं नाही. काय, चित सुखावर आपल्याला लक्ष केंद्रित करणे आहे. पण चित सुखावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित कळलं पाहिजे. चित कळण्यासाठी म्हणजे ज्ञान कळण्यासाठी ज्ञान अस्तीचं कळलं पाहिजे, अस्तीचं भाती झाली पाहिजे आणि भातीचं सुख पाहिजे. मग भातीचं जर सुख पाहिजे, अस्तीचं सुख पाहिजे, तर प्रिय काय पाहिजे, ज्या सुखाची आपल्याला अपेक्षा असते तीच आपल्याला प्रिय असते.
बायकोचं जर सुख पाहिजे असेल तर बायको प्रिय होते, नवऱ्याचं सुख पाहिजे तर नवरा प्रिय होतो, मुलाचं सुख पाहिजे असेल तर मुलगा प्रिय होतो, नातवंडाचं सुख पाहिजे तर नातवंड प्रिय होतात, महाराजांचं सुख पाहिजे तर महाराज प्रिय होतात. तुम्हाला कशाचं सुख पाहिजे त्याप्रमाणे ते प्रिय होतात, आणि ज्याचं सुख नकोय ते अप्रिय होतात. आणि प्रिय अप्रियाचा खेळ आपल्याला खेळायचंच नाही. या असल्या प्रिय अप्रियेतून आपल्याला सुख दुःखाला भोगावं लागणार आहे. प्रिय काय पाहिजे, प्रिय काय पाहिजे, हे प्रिय नको. काय प्रिय नको, हे प्रिय नको. ज्ञानेश्वरी मला फार प्रिय आहे असं आपण म्हणतो. आता ही ज्ञानेश्वरी जी प्रिय आहे ती कशासाठी प्रिय आहे हा मोठा प्रश्न. ज्ञानेश्वरी प्रिय आहे, महाराज प्रिय आहे, पण कशासाठी? तुझ्या मनाच्या इच्छा पुरवण्यासाठी, तुझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे डोलण्यासाठी महाराज प्रिय आहे. म्हणजे तुझ्या मनात येईल त्याप्रमाणे महाराजांनी राहावं, तुझ्या मनात येईल त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतून अर्थ सांगावा, ज्ञानेश्वरीतला अर्थ कसा लागावा, कसं सांगावा. भगवंताने ज्ञानेश्वरी मधल्या ज्ञानेश्वरीचा अर्थ कसा सांगावा, कसा प्रगट करावा, आपल्या मनाला आवडेल तसा. भावना बदला, भाव बदला आपला. आपल्याला आवडतो तो अर्थ त्याच्यातून लागून काही अर्थ नाही. आपल्याला काय आवडतं तो अर्थ नकोय, आपल्याला काय खरं आहे तो अर्थ पाहिजे. तो नाही पचला, नाही पटला तरी चालेल. लोक जेव्हा अभंग, ज्ञानेश्वरी हे सगळे जेव्हा साहित्य हे वाचतात तेव्हा त्यांना जे पटेल ते वाचतात. मी जेव्हा ज्ञानाचा उधो करू पाहतो आणि लोकांना कळलं तर मला माझ्याकडे जर माझ्या पुढे ओवी काढून द्यायची असेल किंवा अभंग काढून द्यायचा असेल, ते काय करतात, ते त्यांना आवडणारे व्यवहाराच्या संदर्भाने सांगितलेले जे काही अभंग आहे ते काढून आणतात माझ्याकडे, किंवा ओवी काढून आणतात. सांग आता याच्यावर. त्या शास्त्रामध्ये सगळं काही आहे. म्हणजे त्याच्यातून दिसतं काय की त्यांना त्या पद्धतीने त्याच्याकडे बघायचंय. कशाकडे बघायचंय? शास्त्राकडे आणि महाराजांकडे कसं बघावं हे कोण ठरवणार आहे? आपण ठरवणार आहोत. कोण ठरवणार आहे? आपण. शास्त्र आणि सद्गुरू हे फक्त दोन प्रमुख निमित्त आहेत, हे दोन नाही. जगातल्या प्रत्येक पदार्थाकडे कसं बघावं हे कोण ठरवणार आहे? हे आपण ठरवणार आहे. आपण ठरवणार आहोत. कसं बघायचं हे शिकवणारं शास्त्र आणि सद्गुरू असतं. जगाकडे कसं बघायचं हे शिकवणारे शास्त्र आणि सद्गुरू आहे. म्हणून आधी त्यांच्याकडे कसं बघावं हे शिका, हे शिकून घ्या. आणि हे साधू संतांनी सांगितलेलं आहे, गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास. हे नुसतं गाण्यासाठी नाहीये. शास्त्राने, साधू संतांनी सांगून ठेवलंय काय तुमचा निर्णय पाहिजे, तुम्ही कसं बघायचंय. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास. जिथपर्यंत मनाला बरं वाटतं तिथपर्यंत नाही. मनाला बरं नाही वाटलं तरी सुद्धा, आपल्याला आवडलं म्हणून नाही, आपल्याला नाही आवडलं तरी सुद्धा गुरु परमात्मा परेश असं पाहिजे. जेव्हा आपल्याला आवडत होते, जेव्हा आपल्याला छान 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 वाटत होते तेव्हा आम्ही त्यांना परेश मानत होतो, परमात्मा म्हणत होतो. पण आता आम्हाला जरा पटे ना त्यांचं काही, आमच्या मनाला काही आवडे ना ते. आता जरा परेश असतील का नाही शंका वाटते, परमात्मा असतील का नाही शंकाच वाटते. त्यांच्यापेक्षा उलट मीच बरा आहे असं काही काही लोकांना वाटायला लागतं. ते तर फारच बोगस आहेत. मीच त्यांच्यापेक्षा चांगला आहे असं मला वाटायला लागलं. असे लोकांचे भाव तयार होतात, हे मी जवळून पाहिलेत. आणि ते म्हणतात त्यापेक्षा आपला, पण आपण त्याच्यापेक्षा काही कमी आहे का? आपल्याकडे काय कमी आहे? चालत नाही असं. तुम्ही महाराजांना शरण राहा, म्हणजे मला शरण राहा असा प्रश्न नाही. ते जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला आस्तिक पाहिजे तर त्याचीच भाती पाहिजे. जर तुम्हाला भाती आणि आस्ती कळून घ्यायची असेल तर तुम्हाला तेच प्रिय पाहिजे, दुसरं काही प्रिय नको. तर प्रिय काय असावं? काय पाहिजे? प्रिय जे चिद आहे तेच प्रिय पाहिजे. आणि चिद काय पाहिजे? जी आस्ती आहे तीच चिद पाहिजे. आस्तीच चिद पाहिजे, म्हणजे आस्तीचीच भाती पाहिजे आणि भातीचंच प्रियत्व पाहिजे. भातीच प्रिय पाहिजे. भाती प्रिय झाली तरच आस्ती कळते. आस्ती कळण्यासाठी काय प्रिय पाहिजे? आस्ती कळण्यासाठी भाती प्रिय पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला आस्ती पाहिजे असेल तर प्रियत्व भातीचं करा, म्हणजे ज्ञान प्रिय पाहिजे. या ज्ञानावर जर प्रियत्व नसेल, चिदवर जर आपलं प्रियत्व नसेल तर आपल्याला आस्ती कधीच कळू शकत. चिद आस्तीचीच पाहिजे. कुठल्याही ज्ञानाची हौस नको, कुठल्याही ज्ञानाचं प्रियत्व नको.
प्रियत्व फक्त त्याच ज्ञानाचं पाहिजे. कुठल्या? वाचोनी ज्ञाने बिन एके, उपाय करिसी जितके, तीही गुंफिसी अधिके रुखिये. एक आत्मज्ञान किंवा एक ब्रह्मज्ञान, त्या एका ज्ञानाचीच आपल्याला काय पाहिजे? हौस पाहिजे, त्याचंच प्रियत्व पाहिजे. हौस त्याची आपल्याला जगण्यामध्ये ज्या गोष्टीची हौस असते त्याच्या व्यतिरिक्त मनुष्य दुसरं काही जगत नाही का? जगतो. पण हौस कशाची दिसते? एखाद्या माणसाला गाडा बैलाची हौस असते. गाडा बैल माहितीये का? गाडा बैल गमतीशीर गाडा बैलाचा प्रकार आहे. एखाद्या माणसाला त्या गाडा बैलाची हौस असते. बैल कितीला घेतली विचारलं त्याला. घोरी लहान लहान, म्हणजे ते घोरं म्हणजे काय एकदम ते कशाच्याच कामाचं नाही. नांगराला झोपू शकत नाही, कुळवाला लावू शकत, वावरातल्या कुठल्याही कामाचं नाही. काम काय त्याला? फक्त सीझन आला की त्या घाटात पळायचं, तो गाडा घेऊन बिनवाजनाचा खुंदडायचं तिथे, एवढंच त्याला काम आहे. त्या शिंगऱ्याची किंमत किती? ₹1,00,000, ₹2,00,000, ₹5,00,000 एकाची. ह्याला काय म्हणतात? हौस. हा आहे ना, वर्षभर राबतो हा हाऊसवाला. बाकीचा सगळा व्यवहार तो मस्त करत नाही काय, पण सगळ्या जगाला माहित असते ह्याला हाऊस कसली आहे. सगळ्यांना माहित झालेलं आहे ह्याला हाऊस कसली आहे. गाडा बैलाची याला हाऊस. म्हणजे हाऊस जी असते ही कळते. म्हणून त्या हौसेपोटी ह्याचं काही जगणं बंद होतंय का? बाकीचं जगणं बंद होईल का? जगणं बंद करावं का? त्यांनी केलं तर तो मूर्ख आहे ना. त्याने ते जर जगणं बंद केलं त्याला बैल विकतच घेता नाही यायचा. बैलाला खायला काय घालणार? त्याची पेंट याला परवडेल का? बैलाची व्यवस्था करता येईल का त्याला? एखाद्या माणसाला गाण्याची हौस असते. तुम्ही म्हणजे बैलगाडा सोडा, जरा चांगलं सांगा उदाहरण. एखाद्या माणसाला गाण्याची हौस असते. गाणं त्याला भजनाची हौस असो किंवा भावगीत असो किंवा पिक्चरचं गाणं असो, काही असो. आता ह्या माणसाला जर हार्मोनियम विकत घ्यायला सांगितली तर हा मनुष्य, त्याला पगार 2,000 आहे महिन्याला, तरी सुद्धा 4,000चे हार्मोनियम कशी तरी करून विकत घेतो. मोबाईलची हौस आहे, पगार महिन्याला ₹8,000, मोबाईल 20,000चा, ₹2,000 महिन्याला पगार आहे. काहींना तर कमवायची अक्कल नाही, मोबाईल 20,000 हाऊस म्हणते त्याला. गमती नाही ना, असू देत. हाऊस जी आहे ती हाऊस दिसते. हाऊस जी आहे त्या हाऊसेमुळे बाकीचं जगणं बंद होतं काय? उलट बाकीचं नीट जागलं तर हाऊस चांगली पुरवता येते. मोबाईलची हाऊस आहे आणि व्यवहाराचं नीट नोकरी केली किंवा कामधंदा केला तर मोबाईल 20,000चा का 40,000चा घेऊ शकतो ना. मीच घेतला 30,000चा. तुम्ही वाटल्यामुळे मला सांगावं लागलं ते वाटवतात इकडून आणि मग मला इकडून बोलावं लागतंय. आता मी जर नोकरी करत नसतो, माझी हाऊस पुरवता आली असते का? मला नसती पुरवता आली. आता मी नोकरी करतो म्हणून लोक पैसे देतात म्हणून काय वाटत नाही. पण नोकरी करत नसतो, समजा 30,000चा मोबाईल घेतला असता तर 10 लोकांनी डोळे विस्फारलेले असते. महाराज एवढं आम्ही त्यांना देणगी देतो, 30,000चा मोबाईल, ब्रँडेड कपडे, कशाला पाहिजे महाराजाला, असे म्हटले असते का नाही? आता जेवढ्यांना हा प्रश्न निर्माण झाला ते सगळे म्हणतात नोकरी पण करतात, ते शांत होतात सगळे बाकीचे. म्हणजे हाऊस पुरवायची असेल तर व्यवहार सोडायला लागत नाही. म्हणून भगवंताच्या सुखाची जर हौस असेल, ओढ असेल, तर संसार सोडावा लागत नाही, व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टी बंद करायला लागत नाही. पण हौस जर तुम्ही बायकोचीच ठेवली, हौस जर तुम्ही संसाराचीच ठेवली, तर तुम्ही भगवंताची हौस आहे असं नुसतं देखावा केला तरी सुद्धा जगाला सगळ्यांना माहित असतं त्याला भगवंताची हौस नाहीये. बायकोला चांगलं माहित असतं आपला नवरा कधी आपल्याला सोडून जाणार. तिला माहित असतं की ह्याची हौस आपण आहोत, देव नाहीये. आणि ज्या स्त्रीला कळतं की ह्या नवऱ्याला देवाची हौस आहे, ती फार डोंगरावर सुद्धा त्याला भाकरी घेऊन जाते. कुठं? तुकोबाला भाकरी घेऊन कुठं जाते ती? तिला कळलं होतं की ह्याला हौस कसली आहे, जेवण घेऊन कुठं जात होती. आणि तुम्ही दारात, तुम्ही फार किचन मध्ये घुसा, तुम्हाला ताट येणार नाही. तर तिला कळलेलं आहे की ह्याला हौस कसली आहे. तुम्ही जर मागितलं दे की आता जेवण दिलं का, जास्त हेच होतंय काय? 2 मिनिट थांबता येत नाही का मी रिकाम टेकडी आहे का, काम नाही का मला? तुम्हीच एक ते काम करतात. मीठ थोडं जास्त झालं तर काय जास्त त्रास होतोय का? काय काय ऐकायला लागतं मी सगळं सांगत नाही.
तुम्ही फक्त देवाची हौस ठेवा आणि डोंगरावर जा, तुम्हाला घरून जेवण घेऊन येतील तुमच्या बायका, घेऊन येतील बरं. तुकोबाचं उदाहरण आहे आपल्याकडे. पण तिला चांगलं कळलेलं आहे हा कुठेही जाणार, कुठेही जात नाही, रप्पर आपल्या तावडीत आहे. त्याच्यामुळे टेन्शन असो. हौस कशाची पाहिजे? फक्त हौस कशाची पाहिजे? तुमच्या मनावर तुम्ही ठरवायचं. भगवंताची हौस पाहिजे, म्हणजे चिदची हौस म्हणजे अस्थिपर्यंत पोहोचणार. भगवंताची हौस, अस्थि म्हणजे भगवंत, चिद म्हणजे भगवंत, तोच प्रिय पाहिजे. तो प्रिय आहे म्हणजे माझं जगणं फक्त भगवंतासाठी आहे. बाकीचं जगतोय ना, जगत नाही का, सगळं करतोय, सगळं सुरू आहे. पण मला पाहिलं की लोकांना लक्षात येतं, अरे हे आता काहीतरी आपल्याला इकडचंच बोलणार. मला पाहिलं तरी लोकांना तसं वाटतं, त्यांना कळून चुकलं ह्याची हौस काय. मी काही करताना दिसलो तरी लोकांना माहिती आहे हा काय करणार आहे, ह्याचा तोच उद्योग आहे. जसं त्या गाडावाल्याचं असतं ना, गाडावाला तो दिसतो काम करताना, पण काम करताना जरी दिसला आणि आपण त्याला काम करतो, हा छान काम करतोय वगैरे सगळं म्हटलं, तरी आपल्याला आतमधून माहिती असतं की हा हे झालं की कुठं जाणार आहे, गाडा घेऊन, असं त्यांना माहित असतं. तसंच आहे. किंवा एखादा मनुष्य दिवसभर काम करताना दिसला तरी बाकीच्यांना माहिती आहे हा संध्याकाळी कुठे जाणार आहे, हार्मोनियम वाजवायला जाणार आहे, कारण त्याला ते संगीत क्षेत्राची आवड आहे, तो जाणार तिकडेच. किंवा एखाद्याला माहित असतं हा काम करताना जरी दिसला हाताने काहीतरी काम करतोय, जेव्हा त्याचे हात थांबणार तेव्हा तो गुडघ्यांवर काय करणार, तबला वाजवणारच आहे, कारण त्याची हौस आहे ती. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला चान्स मिळतो तेव्हा तेव्हा तो काय करतो, हौस पूर्ण करतो. तसं आपल्याला जेव्हा जेव्हा चान्स मिळणार तेव्हा आपण काय करणार, फक्त एकच भगवंताच्या नादीला. वेळ मिळाली की आपला विषय काय आहे, भगवंत. वेळ मिळू दे बघ. वेळ मिळाली की तबला वाजवणाऱ्या माणसाला काय तबला लावावाच लागतो काय, गुडघ्यावर वाजवतो, गुडघा काय तबला आहे. मी माझा मित्र एक तबला पट्टू आहे, तो पाहिला, तो माझ्याशी बोलता बोलताच कदाचित कधी कधी थांबून जायचा आणि सुरू त्याचं तर काय रे, हा बोला. म्हणजे इतकी पण अवस्था होते काहींची हौस. आता मी बऱ्याच वेळा बोलता बोलता काहीतरी करता करता गप्प होऊन जातो, वेगळा विचार करायला लागतो. लोक म्हणतात आमच्याकडे लक्ष द्या की, मला लक्षात, अरे हो तुमच्याकडे पण लक्ष द्यायचं, विसरून जातो वेळ किती झाली, लक्षातच राहत नाही. हौस आहे ना, हौस असली की असं होतंय. कशाची हौस पाहिजे, भगवंत. कशाचं प्रियत्व पाहिजे, भगवंताचं प्रियत्व पाहिजे. भगवंताचं प्रियत्व असले की तुम्ही जगताना कसंही जगा, पण जेव्हा चान्स मिळेल, जेव्हा वेळ मिळेल, 1 क्षण मिळो, 2 क्षण मिळो, 3 क्षण मिळो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवंताचाच विचार, तोच प्रिय पाहिजे. भगवंता व्यतिरिक्त कोणीही आपल्याला प्रिय नको. म्हणजे बाकीचे प्रिय नको का नको असावेत, आपले बाकीची हौस असावी की नसावी, बाकीची सगळी हौस असण्यापुरती आहे, खरी नाही. खरी हौस ही, खरा आपला विषय काय, खरा विषय नारायण. बाकीचा विषय असू देत, डोळ्यांनी पाहणं असू दे, कानाने ऐकणं असू दे, पायाने चालणं असू दे, हे सगळे विषय असू देत, हे विषय असू देत, पण खरा विषय काय, खरा विषय आपला एकच आहे, नारायण. भगवंत हाच एक विषय, तोच एक प्रिय आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला काही प्रिय नाही. अशी जेव्हा एखाद्या साधकाची तयारी होते, त्याला जेव्हा तो असं प्रिय वाटायला लागतो, अशी व्यावहारिक भूमिका तयार झाली, ही व्यावहारिक भूमिका, अशी जर व्यावहारिक भूमिका तयार झाली तर मग पुढे आपल्याला ह्या अस्थिभाती प्रिय मधल्या प्रिय शब्दाचा विचार करता येईल. अजून आपण प्रिय शब्दाचा विचार करत नाहीये, प्रिय शब्दाचा आपल्याला विचार करता येईल. अशी भूमिका तयार करून या, म्हणजे मला या प्रिय शब्दावर काहीतरी बोलण्यासाठी स्फुरण येईल. तुम्ही जर दुसरंच प्रिय हृदयात धरून इथं बसले तर मला तसंच स्फुरण येते, आहे का नाही. त्यामुळे या भगवंताच्या प्रियत्वाला घेऊन इथे या, म्हणजे मला सुद्धा तेच स्फुरण येईल आणि मग मी प्रिय या शब्दावर तुमच्याशी बोलेन. माझ्या निमित्ताने तो अस्थिरूप असलेला, चिद्रूप भातीरूप असलेला आणि प्रिय रूप असलेला भगवंतच बोलेल. तसं व्हावं यासाठी तुमचा अधिकार, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या ऐपतीनुसार तो भगवंत तुम्हाला प्राप्त करून देवोत. त्या भगवंताच्या कृपेनेच तुम्हाला या प्रिय शब्दापर्यंतचा प्रवास करता यावा, भाती अस्थिपर्यंतचा प्रवास करता यावा, यासाठी भगवंताने सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम.